गुड इव्हनिंग. शिकास ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? आता हा स्वयंपाक माझा झालेला आहे. आता आज माझी तब्येत नाही बरी, डोकं खूप दुखतंय. आता मी जरा तेल लावणार आहे, तेल लावून हेड मसाज करणार आहे. मिस्टर टी व्ही पाहत बसलेत. सासूबाईंचं जेवण चालू आहे. जरा मला डोकं दुखत असल्यामुळे मी थोडं तेल लावून हेड मसाज करणार आहे. डोकं दुखते म्हणून मी दवाखान्यात गेलेले होते. डॉक्टरनी कसं लागत काही, डॉक्टरनी सांगितलंय की मानेमध्ये थोडा गॅप आहे. तर एक्सरे सगळं काढलेलं आहे. आता थोडा आज हेड मसाज करते तर बरं वाटेल. मग गोळ्या पण चालू आहेत, सगळी ट्रीटमेंट चालू आहे. थोडा आता मधनं दुखणारच ना डोकं. रोज सकाळी मी व्यायाम पण करते मानेचे. डॉक्टरनी सांगितलेले तर व्यायाम करायला. बघू आता त्यांनी काय, थोड्या दिवसांनी फरक पडेलच. माझ्याकडे 200 रुपये होते. आज मी पेट्रोल भरलं 200 रुपये. ते कॅश मध्ये नाही का, ते लक्ष्मीचे आलेले. आता मी हे करते. मी हे बघा 50 नोट आहे. किती दळण किती किलो आहे? 7 आणि 3 10. हो. केसांना तेल लावते, थोडं मालिश करून. आता बरं वाटेल तेल लावले. पाडवा आहे ना. बर चालेल. बर लावून जा ना चार्जिंग. मग हां मिस्टर दळणाला गेलेले आहेत. त्यांना सुट्टी पैसे पाहिजे होते दळणासाठी. आता कॅश कोणाकडे असतील? कॅश कोणाकडे नाही. हां केसांना मी तेल लावले. आता हे सगळे केस ना वरती बांधते. जागच्या जागी ठेवून टाकते. मी आता केसांना तेल लावले आणि हे असे बांधून टाकले वरती. मग काय, आणि उद्याही पाडवा असल्यामुळे केस बांधायचे. चला म्हटलं आज केसांना थोडं तेल लावून मालिश करूया. का झालं का जेवण? झालं. ताट ठेवते त्यांचं. सासऱ्यांचं जेवण. आता आम्ही थोड्या वेळाने जेवू. आपण अशाच पुढील ब्लॉग्समध्ये.